अमृतसर जम्मू काश्मीर मधील परिस्थिती पूर्वपदावर येण्यास सुरुवात। लवकरच राज्यातील विमानतळ सुरू करण्यात येतील। ओमर अब्दुल्ला यांची माहिती। पाकिस्तानकडून 3 तासात युद्धविरामाचं उल्लंघन। जम्मूतील आंतरराष्ट्रीय सीमेवर पाककडून गोळीबार। भारताकडूनही पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर। पाककडून काल रात्री भारतातील 26 ठिकाणी घुसखोरीचा प्रयत्न। पाकच्या हल्ल्याला भारतीय लष्कराचं जोरदार प्रत्युत्तर। भारताकडून पाकच्या 11 एअरबेस लष्करी तळांवर हल्ला। पाकिस्तानच्या हालचालींवर भारतीय सैन्याची करडी नजर। युद्धविरामाचं उल्लंघन झाल्यास भारतीय सैन्यांना उत्तर देण्यास सूट। कडक पावलं उचलण्याचे आदेश दिले। परराष्ट्र मंत्रालयाचा पाकला इशारा। भारत पाकिस्तानकडून परस्पर संमतीनं युद्धविरामासाठी पाकच्या डीजीएमओचा फोन। भारताकडून आपल्या अटी शर्थींवर युद्धविरामाचा निर्णय। उद्या पुन्हा दोन्ही डीजीएमओमध्ये चर्चा होणार। दहशतवादी हल्ला भारताविरोधातील युद्धाची कृती समजली जाणार। कोणतंही दहशतवादी कृत्य ऍक्ट ऑफ वॉर असणार। भारत सरकारचा मोठा निर्णय। काश्मीरमधील आरेसपुरा सेक्टर बीएसएफचे उपनिरीक्षक मोहम्मद इम्तियाज शहीद, तर राजौरीमधील गोळीबारात हिमाचल प्रदेशचे सुभेदार मेजर पवन कुमार यांना वीरमरण। अटारी बॉर्डरवर सध्या तणावपूर्ण शांतता। बॉर्डरवर सध्या कोणालाही प्रवेश नाही। सुरक्षेच्या खबरदारीसाठी बीएसएफ जवान अलर्ट मोडवर। भारतानं पाकिस्तानचे 11 एअरबेस उडवले। पाकिस्तानच्या करदू, जाकोबाबाद आणि गुलारी एअरबेसचं प्रचंड नुकसान। भारतीय सैन्याची माहिती। भारत पाकिस्तानमध्ये लष्करी कारवाई थांबवण्यावर एकमत। मात्र सिंधू जलकरार स्थगितीचा भारताचा निर्णय कायम। 12 तारखेला डीजीएमओमध्ये केवळ युद्धासंदर्भातच चर्चा होणार। सलग तिसऱ्या दिवशी सलाल धरणाचे दरवाजे उघडले। सलाल धरणाचे 5 दरवाजे उघडल्याची माहिती। युद्धविरामानंतर भारत आणि पाकिस्तानने आपले हवाई क्षेत्र उघडले, पण भारत पाकमध्ये एकमेकांच्या विमानांना उड्डाण बंदी। युद्धविरामासंदर्भात काँग्रेसची सर्वपक्षीय बैठकीची मागणी। संसदेचे विशेष अधिवेशन बोलवा। 18 दिवसांच्या घटनाक्रमाची माहिती द्या। काँग्रेस नेते जयराम रमेश यांची सरकारकडे मागणी। कुत्र्याची शेपूट वाकडी ती वाकडीच। पाकच्या युद्धविराम उल्लंघनानंतर क्रिकेटर वीरेंद्र सेहवागचं ट्विट। ऑपरेशन सिंदूरवर अमिताभ बच्चन यांचं ट्विट। अमिताभ बच्चन यांनी वडिलांची अग्निपथ कविता ट्विट केली। इस्रायलच्या गाझावरील हवाई हल्ल्यात 23 नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती। गाझा आरोग्य मंत्रालयाच्या मते युद्धात आतापर्यंत 52,800हून अधिक लोक मृत्युमुखी, तर 1 लाखांहून अधिक लोक जखमी। लाडकी बहीण योजनेसाठी कोणताही निधी वळवला नाही। योजनेत काम करणाऱ्या अधिकाऱ्याची माहिती। निधी वळवल्याचा संजय शिरसाट यांचा काही दिवसांपूर्वीचा दावा। मालवणमधील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं आज मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते अनावरण। कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवारांसह अन्य नेते उपस्थित राहणार। जालना जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई। 137 टँकरने पाणी पुरवठा। बदनापूर तालुक्यात सर्वाधिक 98 टँकरने पाणी पुरवठा सुरू। राज्यात 11वी प्रवेशासाठी 16,76,000 जागा। यंदापासून 11वीसाठी राज्यात केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबवली जाणार। युनूस सरकारकडून बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या अवामी लीग पार्टीवर बंदी। दहशतवाद विरोधी कायद्याअंतर्गत बंदी घालण्याचा निर्णय। यंदा मोसमी पाऊस नियोजित वेळेत भारतात दाखल होण्याची चिन्ह। केरळमध्ये 27 मे रोजी मोसमी पाऊस दाखल होण्याचा अंदाज। राज्यात पुढील 3 ते 4 दिवस वादळी पावसाचा इशारा। उत्तर महाराष्ट्र, कोकण ते अरबी समुद्रापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय। 16 मे पासून आयपीएल पुन्हा सुरू होण्याची शक्यता। परिस्थिती सामान्य झाल्यानं धर्मशाळा वगळता इतर सर्व ठिकाणी सामने खेळवता येणार असल्याची माहिती।